तुमच्या घरात उंदीर खूप त्रास देतात का? रात्री किचनमध्ये इकडे तिकडे धावतात, वस्तू कुरतडतात आणि सगळीकडे घाण करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त 4 हिरव्या मिरच्या वापरून तुम्ही उंदरांना घरातून पळवू शकता. हो, अगदी बरोबर ऐकलत. ना विष, ना महागडं औषध, ना कोणताही धोकादायक केमिकल. आज मी तुम्हाला अशी एक सोपी घरगुती ट्रिक दाखवणार आहे, जी केल्यावर उंदीर तुमच्या घराच्या आसपासही फिरकणार नाही. फक्त 4 हिरव्या मिरच्या घ्या आणि हा छोटासा उपाय करा. मग चला लगेच बघूया हा भन्नाट उपाय. तर बघा या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे की ज्या अगदी तिखट असणार आहेत. म्हणजे लवंगी मिरच्या घेतल्या तरी चालेल, ठीक आहे. कारण ह्या 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचाच काय होणार आहे, आपले जे उंदीर आहे ते उंदीर आपल्या घरातून कायमचे पळवण्यासाठी काय होणार आहे, मदत होणार आहे. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात जर गव्हाचं पीठ अवेलेबल असेल तर गव्हाचं पीठ घ्या. नसेल तुमच्या घरात गव्हाचं पीठ तर तुम्ही डाळीचं पीठ पण घेऊ शकता. म्हणजे कुठलंही कणिक तुम्ही काय करू शकता, यासाठी घेऊ शकता. मोस्टली तुम्हाला मी सांगेल की गव्हाचं किंवा जे डाळीचं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं कणिक, ते तुम्ही काय करायचं आहे, घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे 2 चमचे कणिक काय घ्यायचं आहे, आपल्या जे रामबाण उपाय आहे किंवा जे रेमेडीज आहे त्यासाठी घ्यायचं आहे. या पद्धतीने मी काय केलेलं आहे बघा, गव्हाचे 2 चमचे पीठ काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. गव्हाचे 2 चमचे पीठ घेतल्यानंतर आपल्याला यात काय करायचं आहे, जर तुमच्या घरात विनेगर अवेलेबल असेल तर चांगलंच आहे. नसेल विनेगर अवेलेबल तर तुम्ही काय करू शकता, ह्या पद्धतीने लिंबू चिरून त्याचे 2 काप करायचे आहे आणि पूर्ण हे 1 लिंबू काय करायचं आहे, तुमचं जे तुम्ही पीठ घेतलेलं आहे, जे कणिक घेतलेलं आहे त्यामध्ये असं काय करायचं आहे, पूर्ण पिळून घ्यायचं आहे, ठीक आहे. बघा या पद्धतीने मी काय केलेलं आहे, एक पूर्ण लिंबू या गव्हाच्या पिठामध्ये काय केलेलं आहे, पिळून घेतलेला आहे. आता पिळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याची पेस्ट बनवायची आहे. मग पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे प्रमाणात जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, या पद्धतीने काय करायचं आहे, हळूहळू याची काय करायची आहे, पेस्ट बनवायची आहे. फक्त आपला जो पेपर आहे त्या पेपरला व्यवस्थित काय केलं पाहिजे, त्यांनी म्हणजे असं लेअर पकडला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा निरमा पावडर काय करायची आहे, यात मिक्स करायची आहे बघा. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की 1 चमचा निरमा पावडर आपण काय करणार आहोत, यामध्ये मिक्स करणार आहोत. तर बघा ह्या पद्धतीने तुमच्या घरात जी पण निरमा पावडर अवेलेबल असेल, जे पण डिटर्जंट अवेलेबल असेल, ते तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पेस्टमध्ये काय करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता जो महत्त्वाचा रेमेडीज आहे किंवा जो महत्त्वाचा कंटेंट आहे, महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे आपला मिरची. आता मग मिरची काय करायची आहे बघा, आपल्याला मिक्सरमध्ये काय करायची, व्यवस्थित चॉप करून घ्यायची आहे किंवा ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे. मग ती बारीक केल्यानंतर काय करायची आहे, जी तुम्ही निरमा पावडर, लिंबू आणि पाणी टाकून जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये ही काय करायची आहे, हलकीशी काय करून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे, ठीक आहे. बघा ह्या पद्धतीने तुम्ही जी मिरची टाकलेली आहे, जी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, ती ह्या पद्धतीने काय करायची आहे, तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बघा आता ही रेमेडीज जेव्हा तुम्ही फॉलो करत असणार आहेत त्यावेळेस तुम्हाला लहान मुलांपासून याची काळजी घ्यायची आहे. कारण जी मिरची आपण काय करत असतो, वापरत असतो, तर ती फार तिखट असते. त्यामुळे लहान मुलं याचा जर तोंडात घातलं तर लहान मुलांना त्रास होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे जे आहे, आता हे आपल्याला कसं वापरायचं आहे बघा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एक तुम्ही पेपर घेऊ शकता. म्हणजे तुम्ही वहीचं पान घेऊ शकता का, किंवा तुमचं जे न्यूजपेपर असेल त्या न्यूजपेपरचं पान घेऊ शकता, ठीक आहे. मग त्या न्यूजपेपरला तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ह्या पद्धतीने काय करायचं आहे, पूर्ण पेपरला पेस्ट करायचं आहे बघा. तर बघा या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, जो तुम्ही न्यूजपेपर घेतलेला असेल किंवा जे वहीचं पान घेतलेलं असेल त्याला काय करायचं आहे, व्यवस्थित ती पेस्ट काय करायची आहे, स्प्रेड करायची आहे, ठीक आहे, पसरवायची आहे. आता हे पसरवल्यानंतर हे पेज कुठे तुम्हाला ठेवायचं, कशा पद्धतीने ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते. पण जी आता ही उरलेली पेस्ट आहे, या उरलेल्या पेस्टचा वापर कसा करायचा ते बघा. आता जी उरलेली पेस्ट आहे ती पेस्ट आपल्याला कशा पद्धतीने वापरायची, तर तुम्हाला या पद्धतीने काय करायचं आहे, 4 ते 5 वहीचे पानं असतील किंवा न्यूजपेपर असतील त्याचे काय करायचे आहे, 4 ते 5 असे गोल म्हणजे गोळे बनवून घ्यायचे आहे, ठीक आहे. मग आता हे गोळे काय करायचे आहे, तुम्हाला ही जी पेस्ट दिसत आहे तुम्हाला, या पेस्टमध्ये काय करायचे आहे बघा, व्यवस्थित असे त्या म्हणजे नाही का ते बॉल व्यवस्थित हे झाले पाहिजे, त्याच्यात डीप झाले पाहिजे. या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला त्या बॉलला लावायचं आहे, ठीक आहे. या पद्धतीने काय करायचं आहे, तुमचे जे 4 ते 5 बॉल आहे तुम्हाला काय करायचे आहे, या पेस्टमध्ये डीप करायचे आहे, ठीक आहे. तर बघा या पद्धतीने जी राहिलेली पेस्ट होती त्या पेस्टचा आपण काय केलेलं आहे, आपण जे पेपरचे गोळे बनवले होते 4 ते 5 गोळे, तुमची पेस्ट ज्या प्रमाणात शिल्लक असेल त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, कमी जास्त गोळेही बनवू शकता. सगळ्यात जास्त आपल्या घरात उंदीर कुठे येतात, की जिथं खाण्याच्या वस्तू मोस्ट ऑफ असतात. आता खाण्याच्या वासाने काय होता, उंदीर आपल्या घरात प्रवेश करतात. मग तुमचे गोधडे असतील, त्या
घरातल्या गोदड्यांमध्ये किंवा तुमचे कुशन्स असतील त्या कुशनमध्ये किंवा जे काही अलमारी वगैरे असतील, घरातील अडगळीच्या वस्तू असतील, तिथे काय असतात तुमचे उंदीर हे लपलेले असतात. मग आता सगळ्यात आधी तुमच्या किचनवरती खाण्याच्या वस्तू असतात, त्या खाण्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला काय करायच्या आहे, साईडला करायच्या आहे. ठीक आहे, साईडला केल्यानंतर तुम्हाला अलगद काय करायचं आहे, हा पेपर काय करायचा आहे, जो गॅस आहे त्या गॅसच्या खाली काय करायचं आहे, व्यवस्थित काय करायचं आहे, ठेवायचं आहे गॅसच्या खाली. तर जिथे काय होणार आहे, तुमचे उंदीर हे खाण्याच्या दृष्टीने किंवा खाण्याच्या वासाने काय होणार आहे, 100% येणार आहे. बाकीच्या जे गॅसवरच्या किचनवरच्या ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला पूर्ण उचलून घ्यायच्या आहे. एकही खाण्याची वस्तू तुम्हाला किचनवरती ठेवायची नाही. त्यानंतर बघा हे 4 ते 5 गोळे आहे, हे काय करायचे आहे तुम्हाला, जिथून तुमचा एखादा पाईप वगैरे असेल, एखादा होल असेल की जिथून उंदीर येतात तिथे ठेवायचे आहे. त्यानंतर तुमच्या खिडक्या असतील, त्या खिडक्यांमधून जर येत असतील तर तिथे ठेवायचे आहे. घराची एंट्री असते, त्या एंट्रीमधून पण काय होतं, कधी कधी दरवाजाच्या फाडीतून पण उंदीर येण्याची शक्यता असते. मग त्यामध्ये असे तुमचे गोळे ठेवायचे आहे. किंवा तुमची अलमारी असेल, कपाट असेल, त्या कपाटाच्या खाली तुम्ही एखादा गोळा ठेवू शकता. किंवा फ्रीज असेल घरातलं, तर बघा शक्यतो उंदरांना जिथे अडगळीच्या ठिकाणी लपता येईल तिथे काय होतं, ते लपता. मग आपल्याला अशा अडगळीच्या ठिकाणी काय करायचे आहे, हे 5-6 गोळे काय करायचे आहे, बनवून ठेवायचे आहे. तुम्ही 100% बघू शकता की तुमच्या घरातील सगळे उंदीर हे दुसऱ्या दिवशी गायब झालेले असतील, पळून गेलेले असतील. पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, तुमचे घरातली जे उंदीर आहे ते उंदीर काय करायचे आहे, तुम्हाला पळवायचे आहे. त्यांना मारायचं नाहीये. मारायचं का नाहीये, तर तुम्हाला तुमच्या घरात जी दुर्गंधी आहे ती दुर्गंधी पसरवली तर काय होणार आहे, तुमच्या घरात आजार तयार होणार आहे. मग ते आजार नको आहे किंवा आपल्याला घरात दुर्गंधी नको आहे किंवा त्या गोष्टी आहे, उंदीर मेला तर ते आपल्याला साफ करावं लागणार आहे. मग या सगळ्यांसाठी ही रेमेडी काय असणार आहे, परफेक्ट असणार आहे. तुम्हाला कसलाही त्रास नसणार आहे. तुमच्या घरातले उंदीर हे दुसऱ्या दिवशी काय होणार आहे, घरातून पूर्णपणे बाहेर गेलेले दिसणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली, हा उपाय कसा वाटला, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही अडचणी असेल किंवा तुम्हाला म्हणजे नाही का एखाद्या घरात झुरळ असतील किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील, घरामध्ये भांडे असतील, काही असं म्हणजे तुम्हाला काहीही असो, कोणताही प्रॉब्लेम असो की ज्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळत नाहीये, त्यावरती मला कमेंट करा. मी नक्कीच त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.